मुंबईमध्ये औरंगाबादच्या सभेबद्दलची महत्वाची बैठक आहे. आमची बैठक आहे. काय ठरव, कारण तुम्ही सभेबद्दल बोलताना हसताय. सभा विक्रमी होणार आहे, सभा विक्रमी होणार विक्रमी होणार विक्रमी आम्हाला बाळासाहेबांचा सुद्धा रेकॉर्ड तुटणार नाही. आपण ते बाळासाहेबांचा रेकॉर्ड नाही बोलू शकत. बाळासाहेबांचा रेकॉर्ड बाळासाहेबांनी बोलला, परंतु मुंबईवाल्यांचा रेकॉर्ड मला मोडायचा. म्हणजे काय झालं, त्यांनी काय सांगितलं, खरे साहेब पहा आम्ही किती मोठा, तुम्ही त्याच्यात मला तुमच्यापेक्षा मोठी करण्याचा प्रयत्न आमचा सुरू झाला. हे एक प्रकारची स्पर्धा असते. पण काय नाही, कसा वाटला खूप जबरदस्त वाटला. काल कराडच्या भाषेत बोलले का खरे साहेब आम्हाला काम करू देत नव्हते. मनपत हा आता बरोबर तो मुद्दा होता. तुम्ही महापौर होता, तुमचे मिसेस महापौर होते. मी कधी महापालिकेत इंटरफेअर करत नव्हतो. आज तुम्ही आनंद दिघे साहेबांचा जर सिनेमा पाहिला असेल तर त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ठाणे नगरपालिकेत कंट्रोल केलं होतं. कंट्रोल तिथला लीडर करत असतो. तरच त्या ठिकाणी खालचे सगळे लोक व्यवस्थित राहताही. पण मी कधीही त्या ठिकाणी कोणाच्या मध्ये गेलो नाही आणि सगळ्यांना त्या ठिकाणी तुम्ही तर प्रत्येक जीवीला तिथे असायचे, तर त्यामुळे मी कधीही त्या ठिकाणी गेलो नाही. कराडला तर बिलकुलच नाही. कराडला तर घेऊन दिल्लीला गेलो, दिल्ली दाखवलं त्यांना मी. ते म्हणत मिळून मिसळून खात जाऊ. ते त्यांचंच काम आहे. ते तुम्ही जरा विचारा तरी तुम्ही काय केलं म्हणून. आता बोललं तर मी बोलत नाही काही असं वाईट, मला सगळं माहिती आहे ते काय करायचे महापौर असताना. त्याला काही अक्कल आहे का बोलायला? काही बोलतो तो देवेंद्रजी बाबतीत बोलला आणि आमच्या उद्धवजी बाबतीत बोलला. त्याला अक्कल आहे काय? कुठे फिरतो तो खासदार म्हणून कुठे जातो का? कोणाशी लोकांचे प्रश्न नव्हतं. फक्त मीडियाचा माणूस होता म्हणून त्याने मीडियात फक्त वाक्य द्यायचं, सोडून द्यायचं. मला सगळे मुस्लिम लोक येऊन माझ्याकडे येतात, साहेब कुछ भी काम नाही करता बोले साहेब. सर काल तुमच्या बाबतीत भाजपचे शहराध्यक्ष पण असेच बोलले. तो टिनपाट मधला तो बदमाश. तुम्हाला एक सांगतो, तो सगळ्यात जास्त त्याचे सगळे धंदे मला माहिती आहे आणि हळूहळू त्याचे धंदे सुद्धा बाहेर करणार आहे. बरं, लोक पाण्याच्या बद्दल खूप बोलू लागले म्हणून 50% तुम्ही पाणी कपात केली लोकांना शांत करण्यासाठी. पाणीपट्टी कमी केली तरी लोकांना पाणी भरपूर मिळणार आहे. आमची बैठक झाली होती एकदा आणि पक्षाच्या बैठकीत सांगितले की आपण आता खरोखर आहे तर तुम्ही 7 दिवसाचं पाणी द्यायचे पैसे घेतात तर ते तर एकच आपल्याला कमी करावं लागेल. म्हणून त्याप्रमाणे आम्ही सगळीकडे जिल्हा शहरात तसे धर्मवीर निर्माण झाले पाहिजे. त्या जिल्हा प्रमुखाला ज्यांनी जिल्हा प्रमुखाला संधी दिली मोदा जोशींनी, त्याच्यासाठी आनंद दिघे भांडले बाळासाहेबांची. पण आपण ज्याला संधी दिली त्याने आपलं नुकसान केलं असं जाणवलं नाही. आपली प्रेस कॉन्फरन्स जाईल दुसरीकडे. सर्वांनी पाहावं शिवसेनेचं काम कसं आहे त्याच्याने पाहिलं. आणि ऐका आणि जसं दिघे साहेबांनी सांगितलं की साहेब मी महानगरपालिका आणणार म्हणजे आणणार, तसं मी सुद्धा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो संभाजीनगरची महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात मी आणणार म्हणजे आणणार. हे आपल्या समोर त्या ठिकाणी सांगून माझी प्रेस संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. माझा मित्र बोलतो पण ते तुम्ही आभार मानले पाहिजे ना. त्यांनी जर उपस्थित केला नसता. नाही तसं नाहीये. नाही त्यांचा प्रश्न नाही येतो, भाजपचा प्रश्न नाही. भाजपने उकरून काढलेला प्रश्न जरी असला तरी आमचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी पाण्याची टाकी लोकांची सेवा करण्यासाठी आहेत. मग ते आम्हाला येऊन सांगायचे. मी तुम्हाला सांगतो एक दिवशी मी कमिशनर खूप रागवलो, म्हटलं हे यांच्यामुळे आपल्याला त्रास व्हायला लागला. मग मी पालकमंत्र्यांना सांगितलं तुम्ही बैठक घ्या. मग पालकमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी सगळ्यांना बोलून घेतलं आणि मुंबईला मिटिंग घेतली आणि त्याच्यात त्या ठिकाणी त्यांनी सगळं सुरळीत करून घेतलं. म्हणजे त्याला काही कारण होते, परंतु कृष्णाजींनी सांगितलं आपल्याला की व्यवस्थित त्या ठिकाणी आता हँडल झालेलं आहे आणि आता कुठली अडचण येणार लोक घेऊन घेतलेले कधी कधी काय कसं म्हणून त्या आता ती कंट्रोल होणार. भाजपच्या लोकांचे तुम्ही आभार मानले पाहिजे. आठवड्यातून एकदाच पाणी येतं पण पुरेसं कसं काय असेल? आता पाय किती येतं का? कधी पण पाणीपट्टी 50% केली. त्याचं पाणीपट्टी पाणी पुरवठा कधी चालू लवकरच म्हणजे लवकर म्हणजे 10 दिवस पाणी. लोकप्रश्न तुम्ही प्रश्न केला. मला या ठिकाणी सांगायचं सुरळीत पाणी पुरवठा आता लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू लवकर म्हणजे सर टाइम आता झाला 2-3 दिवसात मला दिसून येईल तुम्हाला. आता कोणत्याही परत तुम्ही जिथे राहा एनफाईच्या टँकर जवळ राहत असेल तर तिथे टँकरकडे माणूस दिसणार नाही. आता सगळे कर्मचारी दिसते. मेहरे साहेब तुम्ही भाजपाच्या लोकांना तो काही लोकांनी काही विरोधकांनी तो तयार केला होता. गंभीर काही लोकांनी तो केला होता.
पण आता मात्र खूप आम्ही बैठका घेतल्या, सुधारणा करून घेतली आणि आता तो पाणी प्रश्न गंभीर होण्याने लोकांना सगळं पाणी मिळेल. पण संभाजीनगरचा महत्वाचा विषय आहे की पाण्याचा विषय महत्वाचा आहे? या दोन्ही विषयाचा औरंगाबादमध्ये नाव आता मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. तर पाणी देणं गरजेचं पहिलं आहे का संभाजीनगर पहिलं? मुद्दामच काही लोक पाण्याचं आरडाओरड करतात. पहिले कचऱ्याचं करायचे, आता कुठे करतात? रस्त्याचं करायचे, खड्ड्याचं शहर आता कुठे करतात? म्हणून आता त्या ठिकाणी पूर्णपणे पाण्याची व्यवस्था पूर्ण झालेली आहे आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगेल की आता ती अडचण येणार नाही. आपल्याला आपल्या सगळ्या कॉलनीमध्ये सुद्धा पाणी भरपूर मिळेल की मी या ठिकाणी पूर्ण आहे. खासगी आणि एक महापूर बसले आणि माझे महापूर पण आहे, त्यामुळे ते योजनेची गरज नाही. समजा सुरुवातीला योजना पूर्ण होण्याची गरज नाही. आता पाणी मुख्यमंत्री राहिलेल्या माणसांनी त्या ठिकाणी आता मोर्चा काढला, ठीक हरकत नाही, त्यांचा प्रश्न पक्षाचा. परंतु मोर्चा काढण्याच्यासाठी आता आम्ही तर इतके सतर्क, आमचे कार्यकर्ते सुद्धा सतर्क झाले. कोण सॅबोटेज करता, कोणता पाईपलाईनला कोण काय हे करता, कारण हे मुद्दाम त्या ठिकाणी करून आणि लोक जमा करण्यासाठी त्या ठिकाणी लोकांना पाणी मिळतं का नाही मिळतं. आता आमचे सगळे कार्यकर्ते चालले सगळे बरोबर, काय सांगा तुम्ही काय. आणि म्हणून आता तर जवळपास 10 MLD पाणी आता वाढलेलं आहे, त्यामुळे आता ते खैरे साहेब एकही नगरसेवक तुमचं जाहिरात तुमचं फोटो लावत नाही. काल वैद्यचे सगळे जाहिराती तेवढे एक फोटो नाही तुमचा. तुम्ही एवढे मोठे नेते असून असं का वागतात हे नगरसेवक? अच्छा, बारीक तुम्ही बोलले का? बारीकीला माझी काळजी आहे, हरकत नाही. नसल लावला, फक्त एकच होर्डिंग होतं माहिती नाही. पण तो माझा तो म्हणतो मला की तुम्ही साहेब माझ्या हृदयात आहे. मी शिवसेना लोकांना दैवत मानून त्यांचा जो त्यांच्याबरोबर आहे, मी तुम्हाला सांगतो की तो एक शॉट जो दाखवला ना, तो शॉटमध्ये थोडंसं ऍडिशन करून दाखवला. तर मी आनंद दिघे साहेबांच्या बरोबर जवळपास खूप वेळेस होतो. म्हणजे मी ज्यावेळेस 15 आमदार फुटले होते त्यावेळेस मी आणि आनंद दिघे साहेब आम्ही रिक्षामध्ये त्या ठिकाणी शोधत बसलो होतो नागपूरला. खूप काही गाणं झालं असतं, ते पळून गेले तरी म्हणून वाचले ते. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आम्ही दरवेळेस गुरुपौर्णिमा मातोश्वर सुरू केली. मी आनंद दिघे साहेब आणि शिशिर शिंदे त्यामुळे गुरुपौर्णिमा काय असते ते काहीतरी तुम्ही करताय म्हणून आपण दैवता तुमचं गुरुवर्य आहे, तुमचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि तो घ्यायचा आम्हाला. मग साहेबांनी 2-3 वेळेस झाल्यानंतर आजच्या ते बोलले ना, ते त्याच्यात सांगितलं की ठीक आहे आता पण जाईल गुणवतो हो यांचं काय. आणि ते तिकडे गेले आणि आम्ही बाहेर उभं राहिलो, मी आनंद दिघे साहेब आणि शिशिर शिंदे. कोणी जर सांगितलं की तिघं झाले, साहेब चिडले, मी नाही सांगितलं कसं का आले, उभं राहून त्याला आम्ही 1 तास उभं राहिलो बाहेर. साहेबांनी पण सांगितले ते गेले का रे, ते गेले नाही, त्या आम्ही ते बाहेरच उभे म्हणले असं. तरी पण काही बोलले नाही, जाऊ उभं. आणि 1 तासाने परत बोललो, 2 तास झाले. ऐका आणि 2 वेळेस झाल्यानंतर मग साहेबांनी बोलवलं. मग साहेब असे आम्ही सगळे असे म्हणजे आता दाखवलं ते असे उभे होते. आणि नंतर मग त्या ठिकाणी ठीक आहे बसा, मग पूजन केलं. मग साहेबांनी 1 तास गप्पा टप्पा मारून जेवण खाऊन करून पाठवून दिला. हे असं साहेबांचं प्रेम होतं. ते साहेबांचं प्रेम त्याच्या प्रेम. गद्दारांना क्षमा नाही म्हणजे हा इशारा आहे आता. गद्दारांना क्षमा नाही बिलकुल. आता कोणी महापालिकेत किंवा इकडे तिकडे गद्दारी केली त्याच्याने क्षमा नाही. आपण अनेक गद्दार फोडलेत महापालिकेत फुटलेले. धर्मवीर पिक्चर अरे सभेचा विषय नाहीये आज जो विषय सध्या चालू आहे. राजकारण करण्यासाठी पाणी प्रश्न आहे, कायम आता मी आहे. सांगतो. 1 मिनिट, 10 दिवसात तुम्ही सुटेल म्हणता. विशालजी, कालबाह्य योजना झालेल्या आहेत, याच्या 2 वर्ष होऊ शकणार नाही. विशालजी तुम्हाला एक सांगतो मी, आम्ही सगळं शोध घेतला. भारतीय जनता पार्टीच्या काही सॅबोटेज करणारे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मुद्दाम पाईप फोडणे किंवा या इथे पाईप फोडला की तिकडच्या लोकांनी मिळणार नाही असं सगळं केलं. नाही, एकाने तर हंडा टाकून दिलं त्याच्यामध्ये, हे सगळं मिळालं. आणि म्हणून फक्त शिवसेनेला बदनाम करण्यासाठी लोक भडकावं म्हणून त्या ठिकाणी केलं. पण आता मात्र आम्ही असं सरकारद्वारे असं केलेलं आहे, जो कोणी त्या ठिकाणी आगोपणा केलं त्यांना डायरेक्ट उचलायचं, हात टाकून द्यायचं, कोणी असो. आणि म्हणून आता सगळे आता चडीचूक झाले, आता कोणी टाकीवर पण दिसणार नाही तुम्हाला. आणि म्हणून भरपूर पाणी त्या ठिकाणी विशालजींना मी सांगतो, भरपूर पाणी आता त्या ठिकाणी मिळू शकतं. हे मुद्दाम त्या ठिकाणी काही लोकांनी पाणी मिळू नये म्हणून हे हा प्रपंच केला होता. हे भाजपनेच केलेले. अरे दाखवून द्या, माझे राजकारण संघात येईल तर झालं असेल तर मी स्वतः त्या ठिकाणी अगदी मनापासून त्या ठिकाणी मी इतका प्रयत्न केला. आज माझ्या सगळ्या संभाजी शहराला पाणी मिळालं असतं, पण सगळं आज पाणी पळवणारे हेच लोक आहेत. यांनी मुद्दाम होऊ दिलं नाही.
या भाजपचे लोक, MIMचे लोक, त्याच्यानंतर काही मीडियाचे लोक आणि काही त्याच्यानंतर NGO, त्याच्यानंतर मग काही लोक त्या म्हणजे मुद्दामच त्रास देण्यासाठी हे सगळं केलं आणि ही योजना होती नाही. ठीक आहे, नंतर काही दिवसानंतर ती योजना बंद पाडली. त्याला काय अधिकार, सनदी अधिकारी पण त्या ठिकाणी होते, जाऊन डायरेक्ट कोर्टात मध्ये सांगून दिले की योजना बंद करा म्हणून. पण ती योजना बंद केल्यानंतर आता तेच सनदी अधिकारी म्हणतात चूक केली आपण, आता आपलं पाणी मिळालं असतं, असं ती चर्चा झाली ती. पण मला या ठिकाणी सांगायचं, ते पाणी पुरवठा त्यावेळेस त्यांनी बंद केला आणि काही दिवसानंतर ही 1680 कोटी कशी झाली हो योजना. त्यांनी देवेंद्र म्हणले मी केली, मग कशी झाली, तुम्ही कशी केली? ठीक आहे, सातारा देवळाचे 350 कोटी त्या ठिकाणी ऍड झाले आणि म्हणून त्या ठिकाणी आता ही आपण जी 792 कोटी म्हणजे 800 जी असेल तर आपण 1100 गेली असते सातारा देवळ म्हणून. ठोली त्यांनी माझी त्याची मी मिठी मारली. अरे खैरेजी, खूप दिवसानंतर तुम्ही आला भेटलो, आम्ही मराठीत बोलायचो. आणि हे जे आता निवडून आले त्यांना मंत्री तरी माहिती आहे, कुठले डिपार्टमेंट तरी माहिती आहे का? आता तर डायरेक्ट मंत्री म्हणून बसल्यानंतर ते आमच्यासारखे खासदार त्यांनी सगळीकडे सगळ्या डिपार्टमेंट खेळायचे. मी त्या कमिटीचा चेअरमन होतो, माझ्याकडे माझ्या समोर संपूर्ण सेक्रेटरी वगैरे यायचे आणि त्याचा फायदा मी या ठिकाणी आपल्या शहरासाठी, या जिल्ह्यासाठी करून घेत होतो, मराठवाड्यासाठी. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला हे मुद्दाम सांगेन की हा सगळा प्रपंच या ठिकाणी करत असताना टीका टिप्पणी करून काही फायदा नाही. आज पाण्याच्या बाबतीत या ठिकाणी सांगितलं, खुर्चीत आहे, पाण्याच्या बाबतीत सांगितलं. पाणी मी या ठिकाणी सांगतो की समांतर जलवाहिनी सुद्धा केंद्राकडनं मंजूर करून घेतली होती आणि त्यावेळेस मंजूर करत असताना मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन गेलो होतो. आदरणीय आमची बहीण राजकारताई होती, त्याच्यानंतर डॉक्टरला पण घेऊन गेलो होतो, मनमोहन सिंग वगैरे त्यावेळेस होते, ते सभागृहातील त्यांना पण घेऊन गेलो होतो, सगळ्यांना घेऊन जायचं होते. मग यांना पण घेऊन गेलो. असं त्यांचं ते काम आहे. म्हणून मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की आम्ही सगळ्यांना, आता उदाहरणार्थ तुम्हाला माहित आहे की मी ज्यावेळेस शिंदेजींना पत्र दिलं त्याचं उत्तर माझ्याकडे आलेलं आहे. मी ते वाचून दाखवतो तुम्हाला. डिअर श्री चंद्रकांत खैरेजी, please refer to your letter dated 14th February 22 regarding renaming of Aurangabad Airport as Chhatrapati Sambhaji Maharaj Airport, Sambhajinagar, Aurangabad, Maharashtra. I would like to inform you that as a general practice followed in the ministry, the request of renaming of airport is considered based on recommendations of the respective state government, supported by a resolution passed in the state legislative assembly. The ministry has taken cognizance of the proposal from the state government to rename the airport, and action will be taken as per extant practice in due course. हे पत्र 8 मार्च आहे. पण म्हणजे थोडं थांबा, आम्ही सगळे त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव देऊ. आता हे नंतर जे आता नवीन झालेले मंत्री तिथे ते म्हणते की खरे अज्ञानी आहे आणि मी 20 वर्ष त्या ठिकाणी मी केल्यानंतर मी अज्ञानी आणि तुम्ही मोठे शिकले. तुम्हाला नगरसेवक मी केलं, निवडून मी आणलं होतं, मुंडे साहेबांनी सांगितलं. नंतर तुम्हाला त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटी किंवा त्यांच्या मागे महापौरपद दिलं, नंतर परत महापौरपद दिलं आणि तुमच्या माहिती मी वन आणि पर्यावरण खात्याचा मंत्री होतो. दोन्ही खाते माझ्याकडे होते, पर्यावरण खाते पण होते आणि वन पण होता. तर त्या खात्याचा मंत्री असताना आमच्या बारवालजींना बदलून आम्ही या डॉक्टरला त्या ठिकाणी पुरुष सदस्य केलं होतं MPCTचा. हे विसरलेच आहे. आम्ही मोठा केलं त्यांना ना. ते आता म्हणतात की नाही खरे ना अज्ञानी माणसाकडनं तुम्ही कसे मोठे झालात. आणि म्हणून या ठिकाणी सांगायचं की ज्यावेळेस आता स्वतःच सिंधिया साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लवकर करू, पण अजूनही त्या ठिकाणी केलेलं नाही आहे. आता हे कोण करतंय, मग त्यांच्या गव्हर्नमेंटने केलं पाहिजे ना. आणि काहीच नाही केलं त्यांनी. मोदीजींनी पण केलं नाही, यांनी पण काही पाहिलं. आणि म्हणे ठराव पास करून द्या, मी आणतो. तुमची काय ताकद आहे मला माहिती आहे. तुमची लोकसभेत किंवा राज्यसभेत मध्ये किंवा सरकारमध्ये किती ताकद आहे मला माहिती आहे. राज्यमंत्र्यांना काय अधिकार असतो मला माहिती आहे. तो खासदार होतो ना, तुम्ही काय सांगू बोलता मग. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी 20 वर्ष निवडून दिला का लोकांनी. आणि म्हणून या तो विषय सुद्धा त्या ठिकाणी माननीय अटलजींना मी एकदा जाऊन भेटलो होतो. म्हटलं की हमारे शहर का नाम संभाजीनगर कर दीजिए ना. तो त्यामुळे दोनों भी सरकार अपने होंगे तो एक काम हो सकता. दोनों सरकार होते. दोन्ही सरकार त्यावेळेस मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या राज्यात आलं. वर
नरेंद्रजी खाली देवेंद्रजी हे दोन्ही सरकार आल्यानंतर मग त्यांनी काय केलं? त्यांनी एक दोन्ही पण सरकार आपले होते त्यावेळेस केलं पाहिजे होतं, पण त्यांनी नाही केलं. आणि मग आम्हाला टोमणे मारायचे. मग ते 5 वर्ष तुम्ही काय केलं? मुख्यमंत्री स्वतः खूप कमांड होती तुमची त्यावेळेस, मग करायला पाहिजे होते, न केल्यामुळे त्याने पण मला म्हणतात तुम्ही खरे आता विसरा. सांगायचा मुद्दा असा आहे की लिगली तयारी केलेली आहे म्हणून त्यांनी सांगितलं की हे सगळं झालेलं आहे, काय प्रश्न नाही. आणि कधीतरी तुम्हाला कळेल की झालं म्हणून. परंतु हे प्रत्यक्षात म्हणजे कागद कारवाई नसून झालं तरी त्या ठिकाणी बोली भाषेमध्ये आणि त्या ठिकाणी आपण म्हणायला सुरुवात पण केलेली आहे. आणि म्हणून असं असेल तर त्या ठिकाणी टीका करायची. मला या ठिकाणी देवेंद्रजीनं हे सांगितलं, देवेंद्रजी आपण लाडके मुख्यमंत्री होता त्यावेळेस 5 वर्ष आमचे तुमचे संबंध चांगले होते. शिवसेना भाजप सरकार होतं, परंतु भाजप शिवसेनेला काहीच नाही म्हणजे मान सन्मान न देता तुम्ही एकटेच चालवायचे राज्य. तुम्ही गृहमंत्री पण होते, पण तुम्ही का नाही केले 5 वर्ष? मी तर देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटलो होतो, मी माननीय मोदीजींना बोललो होतो, मी माझं भाषण त्या ठिकाणी केलं होतं लोकसभेमध्ये. मी त्यांना आठवण करून दिली लोकसभेत मी भाषणाची आठवण कशी करून दिली? त्यावेळेस माननीय अटलजीचं सरकार होतं, त्यावेळेस अटलजीचं सरकार असताना मी शिवसेनेचा गटनेता पण होतो त्यावेळेस सुद्धा. आणि मी त्यांना भाषण बोललो, म्हटलं सन्माननीय अटल जी आप अभी महंत जी की अंत्येष्टि करके आए अयोध्या से, तो फिर उनका सपना पूरा होने के लिए आपने बोला कि मंदिर का निर्माण करना पड़ेगा, तो कब होगा? तो त्यांनी त्याच वेळेस सांगितलं की आपलं पूर्ण बहुमत येऊ द्या मग आपण करू. मग तोच धागा पकडून मी माननीय मोदीजींच्या समोर बोललो मी, अभी अपने 338 MPs हैं एनडीए के, तो आप क्यों नहीं करते मंदिर का निर्माण? आपने करना चाहिए तो क्यों नहीं करते? कि अटल जी ने बोला था कि 338 सदस्य अभी है, जब अपना बहुमत आया तो मग करेंगे. मग त्यांनी सांगितलं, त्यांनी फक्त मंडी हलवली होती. पण नंतर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आम्ही सगळे काही टेक्निकल मुद्दे कोर्टाने काढल्यामुळे ते तसंच राहिलं. आपण इथे हायकोर्टात जिंकलो होतो, एक कोणीतरी व्यक्ती त्या ठिकाणी गेली होती कोर्टात कशाला पाहिजे म्हणून, पण इथे आपण जिंकलो. नंतर ते सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं, ते सुप्रीम कोर्टात प्रकरण. तर त्याच्यानंतर आपण अनेक वेळेस परत ठराव महापालिकेचा ठराव तो सरकारकडे पाठवला. आणि मी या ठिकाणी हे स्पष्ट सांगतो, भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी अपेक्षा नाही आहे आमच्याकडनं, आम्हाला त्यांच्याकडनं. नामांतर हे ऑलरेडी 8 मे 1988ला शिवसेना प्रमुखांनी अगदी नतमस्तक होऊन जनतेचे आभार मानले की तुम्ही मुंबई ठाण्यानंतर शिवसेना इतकं प्रचंड मतदान केलं आणि निवडून आणलं आणि शिवसेना जबरदस्त मजबूत केली. मी या शहराचं नाव कशाला पाहिजे? औरंगजेबाचं नाव. तो औरंगाबाद दुष्ट औरंगाबाद, तो औरंगजेब दुष्ट. आणि त्याप्रमाणे त्यांनी ज्या ज्या पद्धतीने हिंदूंचे मंदिरं वगैरे पाडले किंवा लोकांना त्रास दिला, जिझ्या कर लावला, आपल्या संभाजी महाराजांना त्या ठिकाणी हालहाल करून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा मृत्यूनंतर आला. तर हे सगळे प्रकार शिवाजी महाराजांचा राज्याला, अशा माणसाला त्या ठिकाणी त्याचं नाव कशाला पाहिजे? म्हणून या शहराचं नाव संभाजीनगर पाहिजे ठेवलं. 8 मे 1988 त्या दिवशी मग आम्ही सतत संभाजीनगर म्हणतो. कुठे पण मी लोकसभेत नेहमीच म्हणतो, मी विधानसभेत जाग आली की आपण यांना किती वेळेस त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि खूप वेळेस निवेदन दिल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे लक्षातच आलं नाही. मी सांगायचो, पत्र द्यायचो, ते मोठी हालायचे, हो खरे तर पकडून करू, पण छान गोड करून बोलायचे आणि ते इकडून ऐकायला इकडून सोडून द्यायचे. पण मी भैरा नाही आहे, मला भैरा पण करू नये भाजपाने. त्यांचे ऑलरेडी ते ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी आहेत असे, मी काही त्यांचं नाव घेत नाही, बिचारे ते ज्येष्ठ आहेत, माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत, मी त्यांचा रिस्पेक्ट करतो. पण ते असल्यामुळे मला भैरी करायची काही गरज नव्हती. पण त्यांना असं वाटलं की आपण खरेंना सांगू, खरे तुम्ही आता विसरा समाजाकडे, आमचं सरकार आलं तर आम्ही करू. पण तुमचं सरकार 5 वर्ष होतं. मला हे सांगायचं की ज्यावेळेस 5 वर्ष हे मुख्यमंत्री होते, त्यांनी उपमुख्यमंत्रीपद सुद्धा शिवसेनेला नाही दिलं. म्हणजे ते एकदम कमांडर चीफ होते, ते इतके होते तर मग त्यानंतर मग त्यांनी का नाही केलं 5 वर्ष? मी त्यांना इतक्या वेळेस भेटलो तरी का नाही? कारण त्यांचं पत्राचं उत्तर मला आलेलं आहे, त्यांची सही आहे त्याच्यामध्ये, मी ते दाखवणार आहे. लोकांनी जी प्रेस घेतली त्याबद्दल मी बोलणार आहे. पण या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो, सर्व चॅनल्सचे सर्व बंधू इथे येऊन गेलेत माझ्याकडे
आणि त्यांना सगळी कागदपत्र दाखवलं. मी त्यांना हे दाखवलं की मी अनेक वेळेस देवेंद्रजींना भेटलो आणि देवेंद्रजींना 5 वर्ष ते मुख्यमंत्री असताना प्रत्येक वेळेस संभाजीनगरला आले की त्यांना मी भगवी शाल अर्पण करून त्यांचं स्वागत करतो. मुंबईत सुद्धा खासदारांची मिटिंग असते त्यावेळेस सुद्धा मी त्यांचं स्वागत करायचो. त्यासच एक दिवशी उद्धवजींना सांगितलं त्यांनी की खैरे साहेबांच्या 100 शाली माझ्याकडे जपून ठेवलं नाही. म्हणजे मी 100 वेळेस त्यांना भेटलो हे तर निश्चित झालं. 100 वेळेस भेटलो मग 50 वेळेस त्या ठिकाणी संभाजीनगरचा विषय आम्ही काढलेला आहे. माझं म्हणणं हे की ते आता त्यांनी एकेरी पद्धतीने काहीतरी बोलले ओ खैरे आता विसरा. ठीक आहे, ते मोठे नेते आहेत, ते मी छोटा नेता आहे, तरी मी त्यांचा सिनियर आहे, मी त्याच्यापेक्षा सिनियर आहे, तरी पण मी त्यांना मोठे नेते मानतो. कारण मुख्यमंत्री विरोधी कुठे नेते आहेत. मनापासून या ठिकाणी आपलं स्वागत करतो. बऱ्याच राजकीय घडामोडी पलीकडे वेड्या वाकड्या होत आहेत. काही मुद्दांनाच त्रास देणं सारखे होत आहेत. काही ठिकाणी पुस्तक होत आहे. आणि म्हणून या ठिकाणी मुद्दा म्हटलं आणि लोकल भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी काहीतरी प्रेस घेतली. त्याच्या आधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते आमचे जुने मित्र देवेंद्रजी पण काहीतरी बोलले आणि बरीच टीका केली. पण जी टीका केली त्यांनी त्या बाबतीत माननीय संजय राऊत साहेब आणि माननीय म्हणजे आपल्याला आमंत्रित केलं. मी अधिक वेळ न घेता थेट चंद्रकांतजी खैरे साहेब यांना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला सुरुवात करावी.